कोकणामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला. आपण बघतोय जगबुडी नदी जी आहे तिने इशारा पातळीसह ओलांडली. अनेक ठिकाणी नद्या तुडूंब भरून आता आपल्याकडे अंतर 20 जाता कदम आहे. साहेब काय सांगायचं? हे जगबुडी नदीचा गाळ अनेक वर्ष तिथे साचलेला असताना जसं चिपळूणला गाळ निघाला तसा जगबुडी नदीचा गाळ निघाला पाहिजे अशी नागरिकांची मागणी अनेक वर्ष होती. आणि ती ह्या वर्षी आपण पूर्ण केली. जवळपास 3.25 कोटीचा निधी आपण मंजूर करून घेतला. केंद्र सरकारकडून आपण CRZची परवानगी आपण आणलेली आहे आणि गेले 20-25 दिवस जवळपास आपण 5,000 टनपर्यंत म्हणजे ते गाळगिरी आपण काढलेलं आहे. पावसानंतर देखील हे काम चालू राहणार आहे आणि मला वाटतं कायमस्वरूपी जगबुडी खाडी एक मोकळा श्वास घेईल आणि खेड शहर हे कायमस्वरूपी पुराच्या धोक्यापासून हे आता दूर होईल. आणि मला वाटतं अजूनही काही उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्याच्यावरती आम्ही काम करतो. आता आगामी विधानसभा निवडणुका येत आहेत. त्याच्या अगोदर काही विस्तार वगैरे होण्याची शक्यता आहे का मंत्रिमंडळात? ते मी कसं सांगणार? विस्तार काय वाटतंय? विस्तार काय माझ्या हातात नाही. ते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत, अजितदादा आहेत, केंद्रामध्ये आमचे ज्येष्ठ नेते आहेत, ते सगळे मिळून ठरवतील. आगामी विधानसभा निवडणुका येतात त्या दृष्टीने काय तयारी? तयारीत आमची चालू आहे, जोमात आहे. आणि मला विश्वास आहे लोकसभा निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घड्याळ चिन्ह होतं, राष्ट्रवादीचे उमेदवार होते, महायुतीचे उमेदवार होते. परंतु आता दापोली मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. 2019ला आम्ही तो विजय मिळवला आणि मला विश्वास आहे 2024ला देखील आम्हाला विजय मिळेल. धनुष्यबाण ज्यावेळेला चिन्ह असेल, योगेश कदम ज्यावेळेला उमेदवार असेल त्यावेळेला शिवसैनिक हे जुमानी मतदार. कुठे धनुष्यबाण चिन्हामुळे आपल्याला खेड आणि दापोलीमध्ये मतं कमी असं नक्कीच तो फरक पडलाच नाही. कारण पहिल्यांदा घड्याला मतदान करायचं होतं, परंतु महायुती म्हणून नक्कीच ते जनतेने स्वीकारलं देखील. कारण शेवटी 69,000 मतं ही सन्माननीय तटकरे साहेबांनी जी दापोली मतदारसंघामध्ये मिळालेली आहेत. अर्थातच त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा हा शिवसैनिकांचा आहे आणि शिवसेनेने स्वीकारलं होतं. जनता मतदानाला उतरली नाही. मला जवळपास 96,000 मतं होती आणि 69,000 आणि विरोधकांची जी विधानसभेची मतं होती त्यांची मतं तेवढीच राहिलेली आहेत. म्हणजे जवळपास 40,000 मतदार हा मतदानाला उतरलाच नाही आणि म्हणून तो मोठा फरक पडणार आहे. आणि भविष्यामध्ये जेव्हा विधानसभेची निवडणूक होईल त्यावेळेला मी स्वतः उमेदवार असणार आहे, त्यावेळेला धनुष्यबाण हा उमेदवार असणार आहे आणि शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे मला वाटत नाही त्याच्यामुळे काय फरक पडेल. म्हणून भविष्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारी तर पहिल्या दिवसापासूनच असते, परंतु मी निश्चिंत आहे आणि 100% विजय हा आमचा. शेवटचा प्रश्न आहे, एकंदरीत आपल्या भाईने जे विधान केलं होतं की कुठेतरी अजितदादा पवारांनी उशीर आले ते चाललं असतं ती विधानसभेत घोषणाच करते काय भाईंनी त्याचा खुलासा केलेला आहे. मिश्किल पद्धतीने भाईंनी ते स्टेटमेंट केलं होतं. असं काही राजकीय बाबू करायचं काही कारण नाही. उशीर आले असते तर आम्हाला आमच्या लोकांना मंत्रिपद मिळाली असती. अशी ते मिश्किल स्टेटमेंट होती, त्याला काही राजकीय दृष्ट्या बघायची गरज नाही. दादा एकंदरीत आपण जर पाहिलं तर तुम्ही एकत्रित अगोदर जे 2.5 वर्षामध्ये होता तेव्हा राष्ट्रवादीमध्ये डोकेदुखी झाली होती असं वाटतं. आता डोकेदुखी वाटते का तुम्हाला? डोकेदुखी असं म्हटलंच नाही ना. आम्ही तटकरे साहेबांचं आम्ही सगळ्यांनी जोमाने काम केलेलं आहे. त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी दुर्लक्ष केलं. अजितदादांना दोष देऊन चालणार नाही ना. अजितदादा त्यांचं पक्षाचं काम करून त्यांचा पक्ष वाढवत होते. एकदा आपण एका खुर्चीवरती बसलो, ते मुख्यमंत्री असेल, पदाची खुर्ची असेल किंवा उपमुख्यमंत्र्याची खुर्ची असेल किंवा आपण अर्थमंत्री असू, त्या पदावरती बसल्यानंतर आपण आपल्या पक्षाला न्याय द्यायचा असतो. आपण आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद द्यायची असते. ते अजितदादा करत होते. आमचे उद्धव ठाकरे हे करत नव्हते. तेच तर त्यावेळी दुर्दैव होतं. आम्ही जनतेला हेच सांगत होतो की अजितदादा आम्हाला त्रास देतात म्हणजे काय, ते त्यांच्या कार्यकर्त्यांना ताकद देत आहेत, दुसरी तुम्ही देखील ताकद द्या हे आम्ही वारंवार सांगतो. ते उद्धवजींकडनं झालं नाही म्हणून तो त्रास होता. आता ते होत नाही. आता शिंदे साहेब आम्हाला भरपूर ताकद देत आहेत आणि अजितदादा आणि आता शिंदे साहेब चांगलं सलूका आहे. फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, तिघांचं चांगलं समीकरण जुळलंय आणि आता महाराष्ट्रात अतिशय उत्तम काम चालू आहे. कोकण वर्षाचं स्वप्न आहे की कधी दादांना आमचे मंत्रिपद मिळावं, अनेकांची इच्छा आहे. ते माझ्या हातात नाही. जे काही नेते ठरवतील त्या निर्णयासोबत मी असेल. जबाबदारी दिली तर नक्कीच ती चांगल्या पद्धतीने पार पाडू. जबाबदारी नाही दिली तरी सुद्धा आम्ही काही नाराज नाही. शेवटी आमच्यासाठी पुढे येणारी विधानसभेची निवडणूक ही महत्त्वाची आहे. पुढचं येणारं सरकार पुन्हा माहितीचं सरकार व्हावं किंवा आमचे शिंदेसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आम्ही नक्कीच काम करू. साहजिक लोकशाही लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.